आणि पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिला प्रगती पथार उल्हासनगरचा त्याला लोक म्हणतात उल्हासनगरचा माल मध्ये डुप्लिकेट आहे, मग हे काय? षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर मंगेश, श्रेष इंदुलकर आणि सचिन सावंत अशी ही अतिशय भन्नाट जोडी. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडूवर आक्रमण आणि हा पहिला षटकार. जबरदस्त टायमिंग केलेला आक्रमण अटॅक आणि हा पहिला बांबूचा फटका. भिंगरी शॉट 6 रन. आणि हा पहिला दमदार षटकार. जबरदस्त आक्रमक सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, अंदाधुंद फटकेबाजी पहिल्या चेंडू पासून, तोडफोड फलंदाजी, देमाय धरणी ठाय. आणि मंगेश श्रेष इंदुलकर आणि सचिन सावंत अशी ही भन्नाट जोडी. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा जबरदस्त टायमिंग. रिव्हर्स स्ट्रोक ज्याला फटक्याला म्हणतात, येडधावा फटका. मग काय या फटक्याला कुठं काय? हा काय क्रिकेटच्या इतिहासामध्ये फटका नाही, हा फटका नंतर शोधून काढला. टोटल स्कोर इज बिनबाद 10 फनल. जवळजवळ 500चा स्ट्राईक रेट. 2 चेंडू मध्ये 10 धावा. जबरदस्त लयरूट धावांची, गंगाजली धावांची गटार गंगा. याच्याने उल्हासनगर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम कनक 11 भांडूप असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ आमने सामने. आणि हा शॉर्ट पिच चेंडू कोटामध्ये पुन्हा एकदा पुल केलाय. जबरदस्त टायमिंग. आणखीन एक चौका बघूया. सलग 2 चौकार आणि 1 षटकार. टोटल स्कोर इज 14 आफ्टर 3 डिलिव्हरीज. is batting on 14 after 3 deliveries. भन्नाट खेळ, सुसाट खेळ, अंदाधुंद फटकेबाजी, विस्फोटक फलंदाजी, धावाचं मशीन यंत्र जबरदस्त उर्फ लाल्या. क्या बात है. दमदार स्ट्रोक्स सचिन सावंत. आणि हा पुन्हा दाखवता खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा अटेम्प्ट केला होता, परंतु हा चेंडू मात्र गेला डॉट. बघूया 4 चेंडू बघूया. संघाची धाव संख्या 14 वर. आक्रमक सुरुवात, अग्रेसिव्ह सुरुवात, धुंद फुंद सुरुवात या ठिकाणी. कनक 11 भांडूप संघ हा अतिशय बलाढ्य संघ पुन्हा एकदा त्यांच्या समोर. HNS उल्हासनगर. आणि हा पुन्हा फुलटा चेंडू. अप्रतिम कव्हर ड्राइव्ह. चेंडूसाठी पेक्षा 4 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग. चतुरस्त्र खेळ, चौफेर खेळ आणि मंगेश याची फलंदाजी अक्षरशः फोडून काढली, झोडून काढलेली, केलेली पुटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, अक्षरशः काढला घामटा. थँक्यू. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांची खऱ्या अर्थानं प्रमुख मी म्हणेल नियोजन समितीमध्ये नेमणूक केण्यात आलेली आहे असे युवराजजी सुरुशी सर, ज्यांचं या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच प्रतीक शेठ राजाराम बेंडू सुरोशी उर्फ लाल्या यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. 5 मध्ये 18 आणि लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मंगेश. आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप बघूया. स्वैर महाराज दिशा 1+1 2 धावा मिळतील या ठिकाणी. टोटल स्कोर इज 20. 400चा स्ट्राईक रेट. 5 चेंडू मध्ये 20 धावांची लयलूट. जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या, अधिकतम धावांचा डोलारा धावांची मसनवट. 5 चेंडू 20 धावा.
पहिले संपूर्ण संघाची धाव संख्या 6 चेंडू 20 धावा 24 and after 6 डिलिव्हरी. पहिलं षटक संपुष्टात बघूया. अतिशय दमदार सलामी बेनीची जोडी श्रेयस इंदोलकर आणि सचिन सावंत ही भन्नाट जोडी. बिनबाद 24. तर याच्यानंतर सामना होईल तो या ठिकाणी. तर राहुरी अहमदनगर संघाचे कॅप्टन आणि त्याला 2 हात करतील. शेलूमाता भिवंडी यावाले भिवंडाले या दोन्ही खरं म्हणजे नगर संघाला मी धन्यवाद देतो. सकाळपासून बघूया विचार आलेले बघूया कारण त्याचा हा पहिला प्रयोग आहे इकडे या ठिकाणी. नक्कीच बघूया त्यांचं पदार्पण आहे. आणि गोलंदाज योगेश मागच्या सामन्याचा हिरो यांनी अतिशय भेदक मारा केला होता आणि प्रतिस्पर्धी संघाचा कंबरड मोडणारा हाच तो गोलंदाज ज्याने नवी मुंबई संघाला पराभवाची धूल चारली. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. पण सध्या दाढेवाले फॉर्म मध्ये आहेत. बॉलिंग मार्क तयार. हो येस, जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. योगेश वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक. श्रेयस इंदोलकर आणि सचिन सावंत अशी भन्नाट जोडी बघूया. बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. धाव संख्या 24 for none. बेनबाद 24. दमदार सलामी, जबरदस्त प्रत्युत्तर, तोडफोड फलंदाजी. योगेश मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण आणि हा दिलाय भिरकावून बघूया. गेल्या प्लॉट मध्ये जसा चेंडू रडार मध्ये आला त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक दमदार सिक्सर, बेबंद फटका, बुलंद फटका, गगनचुंबी जबरदस्त फटका. योगेश आणखीन एक बघूया. जबरदस्त टायमिंग, पुल केला मिडविकेटच्या डोक्यावरून. विकेट साठी दाही दिशा, फिरविशी जगदीशा. अतिशय खराब गोलंदाजी या ठिकाणी. खराब गोलंदाजी म्हटण्यापेक्षा फलंदाजी मात्र अफलातून आहे. बिनबाद 40. 4 षटकामध्ये किती धावा जमेल तुझं ठावे ईश्वरा. योगेश मसंडे कधी करीशी लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक या ठिकाणी. चेंडू जाईल ऑन साइडला. प्रसन्न चव्हाण असं म्हणतात, घर पावे बांधून आणि लग्न पावे करून. बरोबर की नाही? म्हणून ज्याचा लग्न नाही ती माणसा सुखी. मोदी साहेब बघा, सलमान खान बघा, आहे की नाही सुखी? टेन्शन नाही घरात. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम योगेश. राहुल गांधी एक आहे. हो येस, पुन्हा एकदा चेंडू बचाव पवित्रा. काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. पुन्हा एकदा चांगला बघूया. समय सूचक फटका बघूया. फक्त बचाव केला या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेटला मिळेल 1 धाव आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. टोटल स्कोर इज 42. म्हणजे प्रति षटका माग 21 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट बिनबाद 42. 12 चेंडू 12 बॉल्स हॅव बीन बॉल्ड. टोटल स्कोर इज 42 फॉर नन. बिनबाद 42. 2 षटकाचा खेळ संपला म्हणजे अर्धा
Happy birthday to you. हाँ कर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shloku. Happy birthday to you. हाँ कर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shloku. Happy या ठिकाणी अगदी कोळ्यांचे दमदार गीत बघूया. नवीन गोलंदाज बघूया. 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 42. 42 4 धाव. दमदार सलामी अफलातून सुरुवात. ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम कनेकिलियम भांडू. आरू ARU याची हरू का चेक. याच दरम्यान शिलूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड टीमचे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच आदेशदादा ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. येस सेलूमाता वर्ल्ड भिवंडी संघाचे इथं आगमन झाले बघूया. त्यांना 2 हात कातील या ठिकाणी नगरचा संघ या ठिकाणी म्हणते कैलाश गुंजल हे त्यांचे पॅकर आहेत बघूया. पहिला प्रयोग त्यांचा इथं आणि हा यस दमदार स्ट्रोक. क्या शॉट बाबूशा. शॉट आहे का शॉट आहे बाबूशाला माहिती. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान 11 राहुरी अहमदनगर 40+ आणि तो संघ फाईट करेल शेळूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी या संघासोबत, ज्याचे पुरस्कर्ते आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. कमा गावातील उद्योजक आणि समाजसेवक दीपक शेठ मारसे साहेब शेळूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी 40+ या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तसेच गुंजल सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ते पुरस्कर्ते आहेत राहुरी अहमदनगर 40+ संघाचे पुरस्कर्ते. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच रवी शेठ निचिते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. काय फुटला रे. अच्छा अच्छा प्रतिमा फुटली. विनंती असेल ती म्हणजेच राहुरी 40+ अहमदनगर संघ सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती लवकर आली होती. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस वीरेंद्र शेवाग स्टाईल एक जबरदस्त टाइमिंग शॉट. अप्रतिम स्टेकर होती. डिपेश पॉइंट देयर शुड बी 6 रन. टोटल स्कोर इज 48 30 54 54 54. काय जबरदस्त बॅटिंग केलेली कत्तल बिनबाद 54 धडाकेबाज फलंदाजी. लेफ्ट महोदय विकेट पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर ड्राइव्ह. जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी. डीप एक्स्ट्रा गो डिपिस्को पॉइंट यांच्यामधून गॅप साधली. शॉट सिलेक्शन इज एक्सलंट. दॅट्स अ सुपर स्ट्रोक आणि धावा झाल्या या ठिकाणी 58 धावा.
टायमिंग ऑनलाईन येत आणि 4 रन्स. पुन्हा दामने विनंती कृपया स्थानावर प्लीज. सन्माननीय उद्योजक आदरणीय संतोष ठाकरे यांचं आगमन. पुन्हा दामने विनंती कृपया स्थानावर विराजमान व्हावं प्लीज. अतिथी देवो गॉड इज गेस्ट. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. धावा आल्या 24. आणि हा यस म्हणते चौकार की छटकार. हो यस मॅग्निफिशंट फिल्डिंग. आणि राहिलं शेवटचं षटक. $67 आणि राहिले अजून 6 बॉल. अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर बघूया. सगळ्या गोलंदाजांना मार बसला. दोष कोणाला द्यायचा असं म्हणतात. सर्व अंगावर गचकन उड्या कुठला भाग खाजवायचा हा प्रश्न पडतो बघूया. सगळ्या गोलंदाजांना चोपलाय. चेक याच दरम्यान कैलास शेठ गुंजल साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, जे राहुरी अहमदनगर 40+ संघाचे पुरस्कर्ते आहेत. विनंती असेल मुख्य मंचावरती यायचंय. कैलास शेठ गुंजल साहेबांना आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच साईनाथ शेठ ठाकरे आणि सागर शेठ बनकरी यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. सागर दादा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करणार आहोत कैलास शेठ गुंजल साहेबांचा, जे पुरस्कर्ते आहेत. यस नवीन गोलंदाज मेड इन उल्हासनगर. अंतिम अखेरचं शेवटचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग वर शेवटचा गोलंदाज. हो यस फ्लिक केला का. टायमिंग बघा काय सुंदर फटका बघूया. समय सुच फटका 4 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद. असं वाटलं तर कोणीतरी आग विझवल, पण सगळे सारे रॉकेलचे गॅलेंग घेऊन आले. कोणीतरी आग विझवायला पाहिजे. नको त्याने लावला वनवा. आणखीन आग रॉकेलचा डबा घेऊन आला. धाव संख्या झाली 71. 71 अच्छी म्हणते विक्रमी धाव संख्या. कमाल धाव संख्या. अधिकतम धाव संख्या. काय जबरदस्त धाव संख्या. धावांचा डोळारा. धावांची मसनवर बॉलिंग मार्क तयार. राईट महोदय विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा. ओ यस अतिशय चांगला चेंडू आणि फलंदाज म्हणते बाद झाला बघूया. सुटकेचा निश्वास सोडलाय या ठिकाणी. वेल प्लेड. भैयानी 10 चेंडू मध्ये 34 म्हणजे 340 स्ट्राईक रेट. विलपेट अफलातून मॅरेथॉन मॅपिने भीम पराक्रम. चला नवीन फलंदाज वंडावंदा फलंदाज. राहिले फक्त 4 बॉल. 4 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. आणि हा चेंडू पुन्हा बॅकपास पॉलिंगला जाईल चेंडू या ठिकाणी. पुन्हा चांगलं फिल्डिंग मिळाले. एक घ्या. राहिले 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 72. 72 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 72. उर्वरित राहिले 3 बॉल 3 डोस 3 मात्रा. या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ राहुरी म्हणजे नगरचा अहमदनगर जिल्ह्यातील एक नामवंत संघ. 40+ हा पहिला प्रयोग त्यांचा बघूया. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये त्याचं एक लोन पसरेल आणि त्यांना 2 हात करतील. एक कसलेला मुरब्बी संघ म्हणजे भिवंडी तालुक्यामधील वर्ल्ड संघ शेळू मातावर. आणि हा 6 रन. काय घेतला का. अच्छा अच्छा आमचा विश्वास नाही. वेल वेल. टोडावंत फलंदाज. धाव संख्या 2 बाद 72. अजित दादा. एकच वादा अजित दादा. यस भांडूप संघ बघूया. अतिशय सुस्थितीमध्ये. जबरदस्त धाव संख्या. कमाल धाव संख्या. अधिकतम धाव संख्या या ठिकाणी.
राहिलेले एनिमीन 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. खेळेल नवीन फलंदाज अमित दादा, अजित दादा, एक दादा अजित पवार आणि हे दादा यस डेपेश कव्ह पॉइंट एक एक्स्ट्रा कव्हर आहे बघूया. या ठिकाणी थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंज केलं. या ठिकाणी बॉलिंग मार्क तयार म्हणते या ठिकाणी राईट महोदय विकेट आणि हा यस पुन्हा एकदा लॉक केला. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा चेंडू यस इज गॉन. अमित दादा बॅक टू अजित दादा बॅक टू द पॅव्हिलियन आणि राहिले इन 2 बॉल. हा गोलंदाज जरा बऱ्यापैकी चालला म्हणजे या ठिकाणी असेल ते बघूया. मागच्या सामन्यामध्ये विस्फोटित करणारा फलंदाज म्हणजे नरू, ते जर ट्रम्प कार्ड चाललं या ठिकाणी उल्हासनगरचं ब्रँड मार्केटमध्ये चाललं तर मात्र कर्णगिरी भांडूप संघाला पहिली महत्वाची विकेट आहे. 90 कारण तो किडनीमध्ये अडकलेला मुतखड आहे नरू भाऊ म्हणजे. आणि हा चेंडू पुन्हा जाई बघूया कसा घरंगळ झाला बघूया. चेंडू जायला या ठिकाणी टोटल स्कोर इज 75 आणि राहिला संपला का 75 आणि जिंकण्यासाठी 76 म्हणजे बरोबर 19 धावा पाहिजे प्रति षटका मागे. 19 चौक 76 आणि राहिलेले समीकरण बघूया. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. टॉसच्या दिशेला वळणार आहोत जिथे आपल्याला एकीकडे संघ पाहायला मिळेल शेलूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी अर्थातच दीपक शेठ मारसे साहेब पुरस्कृत शेलूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी. तर दुसरीकडे संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच जय हनुमान 11 राहुरी अहमदनगर 40+ अर्थात कैलास शेठ गुंजल साहेब पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं ही नम्रतेची विनंती असेल. जबरदस्त समालोचन दशरथ शेठ पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचं आपण विशेष कौतुक करू. आणि टॉसच्या दिशेला पळणार आहोत शेलूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि त्यांच्या जोडीला विनंती असेल ती म्हणजेच टीम राहुरी अहमदनगर 40+ संघाचे कर्णधार आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. विनंती असेल संतोष शेठ ठाकरे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतीला तिसरा सामना आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलाय. मायबाप दर्शक आपण पाहू शकतो आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये राहुरी अहमदनगर 40+ संघाचे कर्णधार उपस्थित झाले नाही, पेनल्टीला सामोरे जावं लागेल. यस यायचंय वळ संघाला आपण पाहू शकतो जो भिवंडी संघ आहे त्याला 2 धावांची आपण पेनल्टी दिलेली आहे. दिलेल्या वेळेमध्ये ते उपस्थित झाले नाही, त्याबद्दल 5 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्या सोबत जॉईंट झालेले आहेत. कॉल असेल दोन्ही टीम्स पैकी कॉल राहुरी 40+ संघाचा असेल. विनंती असेल दादांना त्यांनी कॉइन फ्लिप करायचं. हेड असा कॉल पडलाय हेड. तर दोन्ही संघांचे कर्णधार थांबायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन थांबा जरा. विनंती असेल कॅप्टन या इकडं या कॅप्टन या पटकन या प्लीज. तर नक्कीच टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर डिसिजन द्यायचं असतं, त्यानंतर जायचं असतं. आता टॉस जिंकलाय, आपला डिसिजन काय असेल 2 मिनिटांनी सांगतो.
बरं ठीक आहे, हरकत नाहीये. दूरवरचा प्रवास करून इथवर आले तर अभिनंदन. पहिल्यांदा तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये खेळत आहात. पहिल्यांदाच तुम्ही इतक्या मोठ्या स्टेजवरती खेळत आहात. ज्यावेळेस आम्हाला कॉल आला त्यावेळेस दादांनी म्हटलं होतं की आमचा संघ जो आहे तो चांगल्या खेळाडूंनी भरलेला आहे. मात्र आम्ही फॉर्म देखील 40+ स्पर्धेमध्ये भरले, मात्र आमच्या खेळाडूंना कोणी ओळखत नाही. तर आमच्या खेळाडूंना ओळखलं पाहिजे म्हणून आम्ही सगळीकडे आता जाऊ आणि आमच्या खेळाडूंचं नाव मोठं होईल, जेणेकरून आमचे खेळाडू प्रोफेशनल क्रिकेट खेळायला लागतील. मनामध्ये हा स्वप्न होता आणि म्हणून तर काय सकाळी तुमची उपस्थिती लवकर आपल्याला पाहायला मिळाली. काय म्हणाल, अजून काय मनामध्ये इच्छा आहेत? प्रथमतः मी आमच्या बजरंग 11 राहुरी या टीमतर्फे कांबाकर चषक 2024 आयोजित कमिटीचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली, आम्हाला या टुर्नामेंटमध्ये येण्याची संधी दिली, चान्स दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. त्याचबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारला का आम्हाला कुणी ओळखत नाही, तो बरोबर आहे. कारण आमच्या भागात आम्ही कायम खेळत असतो. या भागात येण्याची आम्हाला 40+ ही पहिली संधी आहे. तर आम्ही चांगलं खेळ करू आणि आमची ओळख निर्माण करू. धन्यवाद. अपेक्षा करू की पहिली वेळ आहे, शेवटची नसेल आणि तुमचं नाव देखील मोठं होईल. आपण शिलोमाता क्रिकेट संघबळ भिवंडी संघाच्या कर्णधारकडे येणार आहोत. तर टॉस तुम्ही हरला आहात, आता डिसिजन पेंडिंग आहे. या स्पर्धेविषयी आम्हाला नक्की तुमच्या माध्यमातून 2 शब्द ऐकायला आवडतील. आणि या ब्युटिफुल ट्रॉफीज या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला मिळतात, सहसा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. स्पेशल ट्रॉफीज आहेत, सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफीज बद्दल आणि संपूर्ण आयोजनाबद्दल आम्हाला तुमच्या माध्यमातून मनोगत ऐकायचं आहे. मी प्रथम कांबाकर चषक 2024 या कमिटीचा आभार मानेन की आम्हाला त्यांनी आणि आयोजन खूपच चांगले आहे आणि ट्रॉफी असं प्रथमच 40+ मध्ये एवढे मोठे ट्रॉफी आहेत. नाही, मॅच आहे त्यामुळे आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस कपोज कक्ष न्यूज येते. बजरंग 11 राहुरी अहमदनगर संघाने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय, ते म्हणजेच टीम शिलूमाता क्रिकेट संघ व भिवंडी संघाला. चला आपण मॅचच्या दिशेला जाणार आहोत, जिथे मोठी धावसंख्या विजयाच्या दिशेला वाटचाल करायचा प्रयत्न केला जाईल यात शंका नाही आहे. आपण पाहू शकतो कार्टून्स देखील आलेले आहेत, त्यामुळे मजा येईल. एक तर दशरथ सर आहेत आणि त्यांच्या समवेत कार्टून देखील आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे सोने पे सुहागा. धावसंख्या धावफलकावरती 75-76 धावेंचं लक्ष आहे. मात्र मार्क माय वर्ड, जर नरू भाऊ जर 4 ओव्हर टिकले ना तर 3.5 ओव्हर मध्येच ही मॅच फिनिश होईल असा खेळाडू आहे. कारण ऑल इंडिया ऍज अ आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी निर्माण झाली होती, ही कॅच पकडली असती तर मॅच देखील हातामध्ये असते. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो निलेश शेठ निचिते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. दादांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश शेठ निचिते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. प्रथमतः जर आम्हाला समालोचन करायची संधी कोणी दिली असेल तर ते नाव निलेश शेठ निचिते साहेब, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या आपण पीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. ऍज अ आयकॉन का हा खेळाडू खेळला जातो? आता झालेला ऑप्शन ज्यामध्ये ऑल इंडिया 40+ ची लीग आपल्याला पाहायला मिळाली, त्या लीग मध्ये 12 संघांपैकी एका संघाचे आयकॉन चॉईस प्लेअर म्हणून नरू यांची ओळख आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 46 धावा कुठे नरू आता मात्र मैदानावरती आलेला आहे. मात्र आता लक्ष खूप मोठा आहे. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नाही. इथे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जोपर्यंत नरू मैदानावरती आहे तोपर्यंत सुटकेचा निश्वास असेल बाटिंग करणारी टीम नच उल्हासनगर या संघासाठी. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि यस विकेट टेकिंग गोलंदाजी, कट अँड कॉट बाय द कीपर. हा पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करताना टीम HNH उल्हासनगर या संघाला. फलंदाज पप्पू बॅक टू द पवेलियन. उमेश मामा हरड
यांची उपस्थिती पाहायला मिळते. आमचे तेजस सारड त्यांचे पिताश्री आहेत. मामांचं करूया सहर्ष स्वागत. या मामा मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. निरंजन शेठ सुरुशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच शुभम शेठ ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. मैदानावरती जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. 76 टार्गेट चेस करत असताना कशा प्रकारची बॅटिंग असावी, तर अशा प्रकारची बॅटिंग असावी. आलाय षटकार. धाव्यांची आवश्यकता असेल. अकबर खान आपल्याला पाहायला मिळतील आणि मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती एक असा खेळाडू आहे. 3 षटक जर हा खेळाडू टिकला तर मात्र 59 काय 79 धावा देखील चेज होतील. उल्हासनगर संघाला नम्रतेची विनंती असेल, आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचंय. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे. कंबाकरांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण सर्व अनुभवत आहात आणि आजच्या दिवसामध्ये 40+ मधील सर्व युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार अकबर. नरू यांच्या माध्यमातून फटका लाजवाब. बॉल सीमा पार लॉंग लेगला क्लिअर करत हा दमदार षटकार. या स्पर्धेमधील सर्वात मोठा षटकार जर कोणी मारला असेल तर त्याचं नाव आहे नरू. आणि पहिल्या मॅच मध्ये तब्बल नाबाद 46 धाव्यांची खेळी नरूने साकारली होती. तोच फॉर्म इथे कंटिन्यू होईल का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण ऍज अ आयकॉन या खेळाडूची ऑल इंडिया मध्ये ओळख आहे आणि ऑल इंडिया 40+ लीग मध्ये या खेळाडूला चॉईस प्लेअर म्हणून घेण्यात आलेला आहे. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. ते चेंडू चांगले आहेत, नो डाऊट ॲट ऑल. मात्र फलंदाजी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नरेंद्र यांच्या माध्यमातून उल्हासनगरला बिलॉंग करणारा खेळाडू जो नौक्या खेळाडूंवरती विश्वास ठेवतो, त्यांना गाईड करतो आणि त्यानंतर जबरदस्त कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नरूभाई या नावाने ओळखला जाणारा नरू. यावेळेस चेंडू हवेमध्ये. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. या मॅचची गोल्डन विकेट ही कॅच नाही तर ही मॅच आहे. फलंदाज नरू यांची खेळी होत असताना समाप्त. नरू बॅक टू द पवेलियन. नुकताच आपण पाहू शकतो त्यांची बैठक देखील झाली लग्नाची आणि थोड्या दिवसांमध्ये कुमारवरून ते श्री होतील. आता 11 वाजेपर्यंत बाहेर राहतात, मात्र त्यानंतर 9 वाजेपर्यंत देखील त्यांना बाहेर राहता येणार नाही. यावेळेस रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मैदानावरती घडते काय, अगदी छोट्या मध्ये गोट्या खेळल्या असत्या तर मात्र इथे हा विकेट मिळाला असता.
त्यासाठी म्हटलं जातं की गोट्या खेळणं देखील महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये ते देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. 52 धाब्यांची अजूनही गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळते. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजेच 14 आणि 14 चेंडूंमध्ये 52 धाब्यांची आवश्यकता. ही मी म्हणेल एक अशी स्थिती आहे जिथे तोडा फोडा असं करावं लागेल. मैदानावरती कमबॅक करावं लागेल. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या परिस्थितीमध्ये बॅटिंग करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, कल माने सो आज और आज माने सो अब. आता जे काय करायचे ते तुम्ही करा, कारण पुन्हा एकदा 1 वर्ष 12 महिने 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता आणि डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर नाही तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर करणारा जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार लाल्याच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो. ज्यांना वाटलं असेल ही मॅच संपली आहे त्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर की ही मॅच अजून देखील सुरू आहे. आणि यावेळेस विकेट कमबॅक झालं. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवून सी फॉर कमबॅक करणारी गोलंदाजी. शेवटच्या बॉलवरती लाल्या यांची विकेट. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना एच उल्हासनगर या संघाने फलंदाज लाल्या बॅक टू दी पवेलियन. मात्र व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मान्यवर देखील रजा घेत आहेत. माझी कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच साहेब आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे मंगेश शेठ बनकरी साहेब इथून रजा घेत आहेत. मंगेश शेठ बनकरी साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. दोन षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये 46 धाब्यांची आवश्यकता. निरंजन शेठ सुरोशी हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावरती. जगदीश सर, काल ज्यावेळेस एक कॉल आला कृष्णा सातपुते, त्यावेळेस कृष्णा सातपुतेने निरंजनचा कॉल बघून म्हणाले की काय बोलता निरंजन शेठ, कसे आहात. इतकी ओळख आहे निरंजन शेठ यांची. शेड्यूल त्यांचा खेळला, ते बिझी आहेत म्हणून ते नाहीता येणार होते. आणि निरंजन शेठ कसे आहात कृष्णा सातपुते सरांचा वाक्य होता आणि माझ्या समोर त्यांनी म्हटलं होतं हा वाक्य. त्यामुळे इतकी ओळख आहे निरंजन यांची. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. माझी कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच साहेब विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला सांगणारे मंगेश शेठ बनकरी साहेब इथून रजा घेत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आजच्या दिशेला वळूया तुर्तास. बॅक टू दी क्रिकेट, बॅक टू दी ऍक्शन, बॅक टू दी ग्राउंड. धावसंख्या धावफलकावरती असेल ती मात्र 32. संतोष पाहायला मिळतील. मैदानावरती सज्ज आहेत. 10 चेंडू विजयासाठी समीकरण आय थिंक 44 44 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. व्यासपीठावरती A1 जोडी पाहायला मिळेल. अर्थातच दीपक शेठ मारसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच संतोषदादा ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आमचे निलेश दादा निचिते साहेब त्यांची देखील उपस्थिती आहे. तसेच आकाश शेठ सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. कांबा गावचे चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे आणि कांबा एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आकाश शेठ आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा उद्योजक आहेत. मात्र त्यांचं इंजिन सध्या तापलेलं नाहीये, थंड पडलाय. आता इंजिन गरम लवकर होईल ही आशा बाळगू. 42 ऑन द बोर्ड. चॉकलेट बॉय म्हणून त्यांची ओळख आहे. जिप्सन ग्रुपचे सर्व आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. जबरदस्त टेक बघा आपण एसटी रक्षकाचं पाहू शकतो. इतक्या पेसचा बॉल इतका जबरदस्त प्रकारे कलेक्ट करतायत. ही ओळख आहे आणि अनुभव म्हणतो. अनुभव महत्वाचा असतं ते यामुळेच, कारण अनुभवानेच तुम्ही इतकी चांगली कीप करू शकता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 34.
विजयासाठी अजून देखील 7 बॉल 7 षटकार अर्थात 42 धावांची आवश्यकता. सागर शेठ बनकरी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रापासून त्यांचं देखील रोल फार महत्वाचा होता. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील. आणि अनिकेत इंदुलकर हे देखील खांद्याला खांदा लावून जबरदस्त कामगिरी करतायत. आमचे शुभम खरकर सर त्यांचा देखील आम्ही विशेष उल्लेख करू. तुर्तास मैदानावरती आपण वळतोय जिथे चौकार आलेला आहे. आता 6 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता असेल. अगदी मनाने गोड आणि जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ टाळणारे आमचे विकास दादा त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. बघा सर्वात महत्वाचं म्हणजे कालच्या संपूर्ण रात्रीमध्ये अनिकेत दादा इंदुलकर आणि त्या समवेत आमचे लाडके सागर शेठ बनकरी हे संपूर्ण मैदानाची देखरेख करत होते. असं म्हटलं जातं की खिलारी जोडी आहे ती म्हणजेच आमच्या कांबा गावची A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आहे असे हे दोघं. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. पुढील मॅच राहुरी अहमदनगर 40+ विपक्ष शिलूमाता वर्ल्ड भिवंडी. दोन्ही संघांना विनंती असेल मॅच साठी आपण रेडी राहायचे. राहुरी अहमदनगर 40+ संघ आपण फिल्डिंग सेट करायची जशी मॅच फिनिश होईल. आणि शिलूमाता क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी संघ आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल आपण ज्यावेळेस मॅच फिनिश होईल खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे. शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये रफिक पाहायला मिळतात. लेग बिटवीन द विकेट LBW ची विकेट पहिल्या बॉलवरती मिळाली आहे. आता 5 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 षटकार देखील लगावले गेले तरी देखील ही मॅच अजून तुमच्या खेमामध्ये पडणार नाही. पाच चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. भावी पोलीस प्रशासकीय अधिकारी राम राजगुरू यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. पुढील मॅच राहुरी अहमदनगर 40+ विपक्ष शिलूमाता वर्ल्ड भिवंडी. सर्वांचं मनापासून आभार. डिंगडॉंग मध्ये जे सातत्याने खेळायचे असे पट्टी दादा ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं विशेष कौतुक करू. आज परवा खेळाडूच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. फक्त औपचारिकता शिल्लक आहे आधी सर. जर पाहायला गेलं तर ज्या वेळी 75 रन्स बनतात 4 ओव्हर मध्ये 76 चा टार्गेट चेस करत असताना थोडंसं संघ बॅकफुट वरती नक्की असतो. आणि या मॅच मध्ये नरूची विकेट गेल्यानंतर ते कुठेतरी अशक्य वाटत होतं आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त आता सध्याच्या स्थितीला एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. स्विच हिट आहे. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर चालू असलेली हिटिंग पाहायला मिळते. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम कनक 11 भांडूप संघाने. हार्दिक अभिनंदन टीम कनक 11 भांडूप. आणि हार्ड लेग आणि टफ लक देऊया टीम HNH 11 उल्हासनगर या संघाला. आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. प्रत्येक खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आहे नो डाऊट ॲट ऑल. मात्र बॅटिंग करत असताना देखील अगदी आपण पाहायला गेलं तर श्रेयस आणि